आणि यानंतर बातमी येते गाणगापूरमधून अपघाताची। गाणगापूरमध्ये भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये आणखी काही लोक जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 8 भाविक ठार झालेले आहेत। उस्मानाबादमधील 8 भाविकांचा कर्नाटकात मृत्यू झालाय। गाणगापूरमध्ये दर्शनाला जाताना भीषण अपघात झालेला आहे। कर्नाटकात झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 8 भाविक गेल्याचं कळतंय। उस्मानाबादमधले आहेत हे सगळे लोक ज्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे गाणगापूर, ज्या ठिकाणी दर्शनासाठी लोक गेलेले होते आणि याच ठिकाणी हा अपघात होऊन 8 भाविक ठार झालेत। हे दृश्य पाहू शकतो आपण। मोठा ट्रक आहे जो ट्रॅक्सवरती धडकलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा अपघात झालेला आहे। शिवकुमार पाटील आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। शिवकुमार, काय अधिक माहिती या अपघाताबद्दल? प्राजक्ता, आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळं सगळ्या गुरुपीठाला जाण्यासाठी म्हणून भाविक ते आहेत आपल्या गुरुस्थानी जात असतात। हेच गाणगापूर हे एक असं महत्वाचं स्थान आहे जिथे महाराष्ट्रातून खूप मोठ्या संख्येने लोक जातात। आजही तेच घडलेलं आहे। गाणगापूरला जाताना उस्मानाबादचे जे भाविक आहेत ते क्रुझरमधून निघालेले होते आणि आळंद गावाजवळ एक ठिकाण आहे, तिथे ट्रकनी या क्रुझर गाडीला धडक दिलेली आहे। या अपघातामध्ये एकूण 8 भाविकांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे। त्यात 9 जण आणखी जखमी झालेले आहेत। त्यातले 4 जणांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक सांगितली जाते। या सगळ्यांनाही कलबुर्गीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे आणि हे सगळे जे भाविक आहेत ते उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कनघरा गावचे रहिवासी आहेत, अशी माहिती पोलिसांकडून मिळते। शिवकुमार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।